कसं आहे घरगुती KFC? हा मग मी पण हेल्प करतोय बरं का तिला, असं नाही एकटीच बनवते ती. दिसतंय का थोडं थोडं KFC सारखं? सेम सेम बट डिफरंट. होममेड आहे ना. हे बघा राईस तयार झालेला आहे, कुश्का राईस. तो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत KFC चिकन घरी कसं बनवतात ते. तर चला मग व्लॉगला सुरुवात करूया. हे बघा माझी बायको इथं थांबलेली आहे. KFC चिकन बनवण्यासाठी काय काय लागतं ते बघा. एक तर बोनलेस चिकन फ्रेशवालं, चिली फ्लेक्स, जे पण मटेरियल लागणार आहे ते सगळं तिने बनवून ठेवलेलं आहे. ऑरिगॅनो, सीझनिंग. हे डोमिनोजवाला ऑर्गॅनो. अच्छा, हे बघा डोमिनोजवाला ऑर्गॅनो, ब्लॅक पेपर, ब्लॅक पेपर पावडर, ब्लॅक पेपर पावडर, जिंजर गार्लिक पेस्ट, जिंजर गार्लिक पेस्ट, चिली पाउडर, रेड चिली पाउडर, रेड चिली पावडर. स्पाइसी चाहिए क्या आपको? हा थोडं स्पायसीच असलं पाहिजे, म्हणजे कसं खायला जरा बरं वाटेल. लेमन ज्यूस, वरून लेमन हे करायचं, लिंबू पिळायचं वरून. याला मॅरिनेट वगैरे नाही करायचं का? मैरिनेट. हाँ? मैरिनेट करने के लिए ये सब. अच्छा, हे सब मॅरिनेटच करायचं का मिक्स करून? अच्छा, तर काय काय टाकलं आपण सांग बरं त्याच्यामध्ये. सॉल्ट, जिंजर गार्लिक पेस्ट, हां, पेपर पाउडर, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, रेड चिली पाउडर, लिंबू, लिंबू. लेमन. अच्छा, हे सगळं त्यांनी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. चिकनमध्ये चिकन मस्त पैकी धुवून घेतलेलं आहे आधी, त्याच्यानंतर हे सगळं मिक्स केलेलं आहे. आता मिक्स करते ती. अच्छे से मिक्स करना. हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. 10-15 मिनिट्स मॅरिनेट. 10 ते 15 मिनटं बस झालं. आणि मिक्स करून झाल्यावरती एक 10 ते 15 मिनटं त्याला मॅरिनेट करायचं है ना. एक्झॅक्टली. एक्झॅक्टली हे बघा मस्तपैकी मिक्स करून घेते ती. तू मिक्स कर. आता हे माझा मुलगा कुठंतरी गेला, राग आला त्याला मी बोललो म्हणून. त्याला म्हणलं जरा नीट थांब, तर त्याला आला राग. त्याला काहीच बोलायचं नाही कोणी. क्या हुआ तेरे को, क्या हुआ, गुस्सा है क्या? ठीक है चल, सॉरी, चल आजा, चल ना, ठीक है चल अंदर. नाटक मत कर, बहुत मारूंगा तेरे को मैं. बहुत नाटक कर रहे तू आजकल, चल. तर मिक्स करून झालेले आता. हे बघा मिक्स केल्यावरती कसं दिसतंय. तर चिकन मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण इकडं बघूया कोण कोण आहे, काय काय करते. अरे इधर आ. अरे क्या भाई, क्या कर रहा है? डिप्रेशन में है क्या? अच्छा, रील देख रहे हैं. ये मेरे बच्चा को कुछ कर रहा है. आजच्या KFCचं स्पॉन्सर शंकरच आहे. शंकरने स्पॉन्सर केलेलं आहे. चिकन वगैरे आणून दिलेलं आहे त्यांनी. हे बघा प्रशांत आत्ताच आंघोळ करून बाहेर आलाय तो पण. देखो ये पागल बच्चा, ये बघा युवा ओवर एक्टिंग कर रहा है KFC के चक्कर में. हो, युवा लय खुश झाला आमचा. युवा लय खुश झाला KFC बनवते ते म्हणून. त्यांना खेळू दे. आता इथंच आपण जाऊया किचन मध्ये. बघा आला माझ्या मागे मागे. ठेवून दिलं मॅरिनेट करायला ना. आता काय करणार आहे बोल जरा मराठीमध्ये. कुश्का, कुश्का राईस. पुष्पा राईस नाही, कुश्का राईस. क्या होता डायलॉग बोल. झुकेगा नाही साला. तर KFC सोबतच ती बनवतीये, काय बनवतीये, कुश्का राईस, चिकन कुश्का राईस. कुश्का राईस ऍक्च्युली हा एक बिर्याणी राईसचा प्रकार आहे. तर आता चालू आहे कुश्का राईसची तयारी. ऑइल, पहिलं तेल टाकून घ्या, म्हणजे तुमच्या क्वांटिटी नुसार है ना. एक्झॅक्टली.
एक्झॅक्टली. हे किती किलो बनवतीये तू? त्याच्या हिशोबाने त्यांना कळन. 1 kg राइस और हाफ kg चिकन. अच्छा, 1 kg राईस आणि हाफ kg चिकन क्वांटिटी आहे आता बनवतीये ती. तर त्याच्यामध्ये तिने ऑलरेडी किती तेल टाकलं आता? कितना आपको कितना चाहिए उतना. अच्छा, म्हणजे तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ऍडजस्ट करून टाकू शकता. ये त्याच्यामध्ये गरम मसाला. फाउंडर आहे अन्नपूर्णेश्वरी हॉटेल. थैंक यू. स्वयंपाक खरंच चांगलं बनवते ती. ऑनियन आता व्हिडिओ चालू आहे म्हणून बोलतोय मी. कभी कभी कधी 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 आपका भाई को आता है ना तब देखती हूँ मैं क्या? खाना कैसे बनाते हो उनका वाइफ. उनका वाइफ उनका वाइफ बनाएगी ना. जब आएंगे तब देखेंगे आप. त्याच्यानंतर कांदा टाकलाय याच्यावरून. गोल्डन ब्राउन होना चाहिए ये. अच्छा, याला मस्तपैकी फ्राय करून, फ्राय म्हणतात काय म्हणतात, फ्राई. हां, तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचं. कांदा मस्त ब्राऊन झाला पाहिजे तोपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे मस्त. त्याच्यामध्ये काय टाकते आता ते? सो डाइजेशन सोप. अच्छा होने के लिए. अच्छा, त्याच्यामध्ये ते टाकते सोप. ते डायजेशन चांगलं व्हायसाठी सोप टाकतात त्याच्यामध्ये. ॲक्च्युली ही साऊथची डिश आहे. साऊथ म्हणजे पण बँगलोर साईडला जास्त चालते आणि ही प्रॉपर बँगलोरची असल्यामुळं तिकडची डिश वगैरे चांगली बनवते. म्हणजे इकडचं पण चांगलंच बनवते कधी 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 कधी. ठीक है. अच्छा, ठीक कल से आहे. आप ही खाना बना के खा लो. काय टाकते याच्यामध्ये? जिंजर गार्लिक पेस्ट. हे बघा, जिंजर गार्लिक पेस्ट टाकते याच्यामध्ये. कांदा आता फ्राय होतोय मस्तपैकी. किती स्पून? 4 स्पून. 4 स्पून जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेलं आहे याच्यामध्ये. 1 किलो राईस आणि अर्धा किलो चिकन. त्या हिशोबाने तुम्ही पण ॲडजस्ट करा जर तुम्ही बनवणार असाल तर. पण एकदा ट्रायच करून बघा तुम्ही पण. खूप टेस्टी डिश आहे ही पण, है ना. हाँ. कोथिंबीर, मेथी आणि पुदिना मिक्सरमध्ये वाटून तयार करून ठेवलेले. हे पण याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. हे बघा, आपल्याला मिक्स करून घ्यायचं. हाँ, क्या बेटा, क्या खा रहा है तू? अंडा खा रहा है? ठीक आहे खा. त्यानंतर मग टोमॅटो मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. टोमॅटो मिक्सरमध्ये वाटून झालेलं आहे. ते पण याच्यामध्ये मिक्स करून टाकायचं. हे बघा, असं दिसतंय. आता ते सगळं मिक्स केल्यावरती किती वेळ ठेवायचं आहे गॅसवरती? पूरा राइस नाही, हे कधी टाकायचं? राईस कधी टाकायचं याच्यामध्ये? अभी और कुछ डालना है. और कुछ भी डालना है क्या उसमें? हाँ. अच्छा. बिरयानी पाउडर. त्याच्यामध्ये हळद. चिकन बिरयानी मसाला. अच्छा, चिकन बिर्याणी मसाला. दोन पाकिट का? वो भी कम. कमी पडत. चिकन मसाला डालते. अच्छा, चिकन मसाला पण टाकते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर एवढंच थोडं मीठ टाकायचं. मीठ टाकलं ना मगाशी, स्टार्टिंगला टाकलं की नाही टाकलं का? तेल टाकलं ना. अच्छा, कितना चाहिए उतना. त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्या त्याच्यामध्ये, स्वादानुसार. आता मिक्स करायचं एवढंच. कलर देखो ना. कलर बघा कसा झाला याचा. दिसायला तर मस्त दिसतंय. टेस्ट पण चांगला असेल ना. ठीक आहे, याचं काम तर झालं आता, है ना. फक्त राईस टाकायचं त्याच्यावरून. राइस और चिकन पानी. अच्छा, चिकन आणि राईस टाकायचं वरून.
ओके, हे बघा कलर कसा झाला त्याचा, ग्रीन ग्रीन. थोडा. अच्छा, याच्यावरती राईस टाकायचं वरून. हा राईस कोणता आहे? नॉर्मल राईसच आहे का? नाही, बिर्याणी राईस. अच्छा, बिर्याणी राईस आहे का? सॉरी. अभी चिकन. आता हे चिकन त्याच्यामध्ये ॲड करायचं वरून. ओके, चिकन टाकून झालंय. त्याच्यानंतर परत मिक्स करून घ्या चिकनला. वरून पाणी टाकायचं. टाक मग. एवढं पाणी? हां 1:2. अच्छा, 1:2. 1:2 म्हणजे 1 किलोला 2 किलो. हाँ. 1 किलोला 2 लिटर. 1 ग्लास राइस के लिए 2 ग्लास पानी. अच्छा, 1 ग्लास राईससाठी 2 ग्लास पाणी. पाणी टाकून घेतलेलं त्याच्यामध्ये. हे टाकलं होतं ना मग अशी? सॉरी. मला नाही माहिती, आठवत नाही टाकले का नाही. नाही 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 खरंच सांग. नाही वो नाही. ते नाही टाकायचं का? अच्छा. ठीक आहे चल टाक. म्हणजे तिला मराठी बोलता येत नाही एवढं, त्यामुळं हसतोय प्रशांत तिच्यावरती. ठीक आहे, काय हरकत नाही. हे तर ग्रेव्ही झाली की डायरेक्ट हे आपण भातासोबत खाऊ शकतो. फिर खा तेला करके नके खालो फिर. फिर खा लो. त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे मैदाचं पीठ कोटिंग के लिए. वरती कोटिंगसाठी. थोडंसं. त्याच्यामध्ये मीठ ॲड करा. व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल, तेव्हाच तुम्हाला कळेल की हे KFC चिकन कसं बनवतात. कारण मध्ये आपण ते कुष्का राईसचं पण शूट केलेलं आहे, त्यामुळं कन्फ्यूज नका होऊ. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट रेसिपी कळेल. हे मिक्स करणार. अच्छा, मीठ मिक्स करून घे त्याच्यामध्ये. हे थंड पाणी फ्रीजमधलं. बर्फ हो गया. अच्छा, बर्फ झालं. थंडच पाणी का पाहिजे पण? कोटिंग के लिए अच्छे से कोटिंग होता है. अच्छा. अच्छा, हे फ्रीजमधलं थंड पाणी घेतलेलं आहे. हे याच्यामध्ये मिक्स करायचं का? नहीं, ये ऐसे ही ड्राई रहता है. अच्छा, ड्राईच असते. हाँ. परत आपण येऊया कुष्का राईसकडं. बघा पाणी मस्त बॉईल होतं त्याच्यामध्ये. चिकन पण बॉईल झालंच असेल 100% त्याच्यामध्ये. आता चेक करून पण बघितलं मी, चिकनचं पीस काढून बॉईल झालेलं आहे मस्त. पाणी पण बॉईल होतंय. त्याच्यामध्ये आता राईस ॲड करायचं. आता हे जे चिकन आहे, हां नाही हो चिकन आहे, रुग लगने वाला आहे हो. आता हे जे चिकन आहे ते मैद्याच्या पीठमध्ये मिक्स करायचं. अच्छा, मैद्याचं पीठ लावून घ्यायचं, त्याला कोटिंग करून घ्यायचं वरून. आणि थंड पाण्यात बुडवायचं का? एक पीस घ्यायचं व्यवस्थित आहे ना, सिंगल. एक पीस घेतलंय, मैद्याचं पीठचं कोटिंग केलंय त्याच्यावरती. आणि हे थंड पाण्यात बुडवायचं त्याला. 1 सेकंड 1-2 सेकंड झाले ना. परत मिक्स करायचं. डबल कोटिंग. अच्छा, ते थंड पाण्यातून काढून झाल्यावरती परत पुन्हा एकदा पीठ लावून घ्यायचं त्याच्यावरती. असं व्यवस्थित हे करून घ्यायचं ना. हां, ओके. हे बघू शकतो तुम्ही त्याच्यावरती जे KFCचं स्ट्रक्चर येतं ना, तसं तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये है ना. और एक्स्ट्रा पीठ को डस्ट करना है बस. हां, जे एक्स्ट्रा पीठ लागलेलं त्याला झटकून घ्या. को देता है. असं सिंगल सगळं बनवून घ्यायचं तुम्हाला. ज़्यादा टाइम लगता है लेकिन थोडा worth it. टाइम कन्झ्युमिंग आहे थोडं, पण टेस्ट मात्र तुम्हाला KFCपेक्षा भारीच भेटणार. आणि हे घरगुती असल्यामुळे हायजीनचा काही प्रॉब्लेम नाही. हे बघा पीस मस्त. तर हे अशा प्रकारे तुम्हाला मैद्याचं पीठ चिकनवरती लावायचं आहे. मग त्याला थंड पाण्यातून काढायचं आहे.
मग पुन्हा त्याच्यावरती मैद्याच्या पीठचं कोट करायचं. हे बघा स्पॉन्सर आला आमचा चेक करायला किती वेळ लागणार आहे म्हणून. एवढे पीस झाले रेडी करून. आता हे रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवतो फ्राय झाल्यावर कसं दिसतं. जर बाहेर जर तुम्ही KFC मध्ये खायला गेले सेम डिश तर तुम्हाला एक बकेट भेटेल 650-700 रुपयाला आणि त्याच्यामध्ये लय तर लय 2 लोक व्यवस्थित खाऊ शकतात. जर तेच तुम्ही जर 500 रुपये घरी खर्च केले तर तुमच्या घरात जेवढे लोक असेल ते पोटभर खाऊ शकतात. तेरा क्या प्रॉब्लेम पता अभि. आता आपण याला विचारू याचा काय प्रॉब्लेम आहे. मगापासून मला मारतोय आणि पळून जातोय. बोल क्या प्रॉब्लेम आहे तेरा, बोला. हे बघा राईस तयार झालेला आहे. कुश्का राईस. अजून थोडं पाणी आहे याच्यामध्ये. ते पण थोड्या वेळ अजून गॅसवर ठेवलं की ओके होऊन जाईल. दिसायला तर एकदम भारी दिसतंय. तर आपण बघूया इकडं आता KFC चिकन कडा. तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झालं की फक्त हे पीस जे आहे त्याच्यामध्ये सोडायचे. तळून घ्यायचे मस्त. गोल्डन कलर होईपर्यंत तळायचं त्याला. तर हे बघा तेलामध्ये टाकलेलं आहे पीठ लावलेलं चिकन. ते ब्राऊन होईपर्यंत मस्त तळून घ्यायचं त्याला चिकन. ते अजून थोडे बारीक बारीक असे तर चाललं नसतं. हां चिकन फ्राय होते आता मस्तपैकी. तर पीस ह्यासाठी मोठे मोठे ठेवले की कारण छोटे छोटे जर पीस असतील तर तुम्ही बघितलं ते पीठ सिंगल पीस घेऊन हे करावं लागतं तर त्याला जास्त टाईम लागू शकतो. त्यामुळं मग तिने डोकं लावले आणि पीस जरा मीडियम साईजचे ठेवलेले. दिमाग ते बघा कसं दिसतंय. मस्त ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या त्याला. हे बघा साहेबू ड्युटी संपून आलाय तो आता लंच टाईमसाठी. KFC चालू आहे एक 5-10 मिनटं 10-15 मिनटं. दिसतंय ना थोडं थोडं KFC सारखं. नितीन वेडा प्रशांत नितीन रंगीला सेम बट डिफरेंट. होममेड है ना. हाँ होममेड है. थोड़ा 19-20 का फर्क तो रहेगा. ये 19-20 का फर्क है. ये 19-20 का फर्क है वहिनी. अरे लोड हे बघा हे बऱ्यापैकी फ्राय झालेलं आहे. बऱ्यापैकी नाही झालं आहे, हे पूर्ण ब्राऊन कलरच झालेलं आहे. तर त्यामुळे आता काढतोय आम्ही त्याला. हे बघा KFC कसं आहे घरगुती KFC. टक्कर आहे का नाही. ओरिजिनल KFC बनते याच्यासमोर. काय टेस्ट करायला बसलेत आपण. रिॲक्शन बघू कसं झालंय. वहिनी रिॲक्शन युवा कैसा हुआ है वो? अच्छा हुआ है बता वीडियो में. हे बघा राईस पण तयार आहे. हा मग मी पण हेल्प करतोय बरं का तिला. असं नाही एकटीच बनवते ती. हे बघा तर फायनली KFC चिकन बनवून झालेलं आहे आणि कुश्का राईस पण बनवून झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा KFC चिकन. ओरिजिनल KFC चिकनपेक्षा पण ओरिजिनल आहे. बायको टेस्ट करून बघते. तिला विचारू कसं झालं आहे. कसं आहे. तूच बनवलंय आता चांगलं झालं नाही. दिसायला तर KFCच दिसतंय. टेस्ट करून बघू KFCच झालंय का. भारी झालं खरंच भारी झालं आणि KFC पेक्षा पण भारी झालं. KFC पेक्षा पण क्रिस्पी आणि टेस्टी झालं खरंच. चिकन कुश्का राईस टेस्ट करून बघू. एक नंबर.
तर आमचं जेवण करून झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर बनवायचं असेल घरी तर व्हिडिओ तर अपलोड केलेला आहे तुमच्या रेफरन्ससाठी. तुम्ही रेफरन्स म्हणून यूज करू शकता. जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.